नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे आरोग्यम मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शिल्पा बेनाडे माने. या MD आयुर्वेदा आहेत आणि पंचकर्म, नाडी परीक्षा याशिवाय गर्भधारणा, वंध्यत्व या अशा अनेक विषयांवर त्या 2006 पासून प्रॅक्टिस करतात. वंध्यत्व हे 2 प्रकारचं असतं. तर माझ्याकडे एक जोडपं आलं होतं की ज्यांना 8 वर्ष झालं अपत्य नव्हतं. जसं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो तशी ती प्रकृती पण वेगळी असते आणि झोप ही 6 ते 8 तास ही झोप पाहिजेच. हा, तर 80 ते 90% आजार तुम्ही टाळू शकता. हो, म्हणून गर्भसंस्कार हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार. आपले जे काही संस्कार सांगितलेले आहेत तर त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे. पंचकर्म म्हणजे काय? शरीर शुद्धीकरण क्रिया. आयुर्वेदिक औषध मेन म्हणजे ना आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तर आज फार महत्त्वाचा विषय आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा मी आजूबाजूला पाहतो तेव्हा या प्रकरणात गर्भधारणेपासून त्याच्याशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टी सातत्यानं त्यातले प्रॉब्लेम्स समोर येत आहेत. तर म्हणून त्यांना मी इथं बोलवलंय. डॉक्टर, मी तुमचं खूप स्वागत करतो. तुम्ही इथं वेळात वेळ देऊन आलात याबद्दल ही एक छोटीशी भेट. धन्यवाद. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रॉब्लेम जो आहे, इश्यू न होणे किंवा त्याचं जे वय वाढते सातत्यानं, मुळात लग्नाचं वय वाढायला लागलंय. आधी 22-26 मध्ये लग्न व्हायचं, आता 30-35 मध्ये लग्न होतात आणि मग पुढे इश्यूचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. मूल होत नाही, लवकर होत नाही वगैरे वगैरे. तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो या सगळ्यामध्ये? ही कारणं तर आहेतच आहेत नक्की, की उशिरा लग्न होणं, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पण प्लॅनिंग हे 2-3 वर्ष परत पुढे करणं, त्यामुळे वय वाढत जातं, हे तर आहेच आहे. पण त्याच्याबरोबर जीवनशैलीमधले बदल पण खूप कारणीभूत आहेत. अगदी मुली वयात आल्यापासून ते त्यांची जी काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे तिथून ह्याची सुरुवात असते. कारण पाळी वेळेवर न येणे किंवा त्या वयामध्ये न येणे हा एक मुख्य कारण त्याचं असू शकतं. त्याच्यासाठी जीवनशैली तर नक्कीच कारणीभूत आहे. व्यायामाचा अभाव आहे, मानसिक ताणतणाव हे सुद्धा एक खूप महत्वाचं कारण आहे. तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिस करता, 2006 पासून प्रॅक्टिस करताय, तुमच्या आता ज्या केसेस आहेत गेल्या 5 वर्षातल्या 7 वर्षातल्या, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेम्स, कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स बघताय तुम्ही? वंध्यत्व हे 2 प्रकारचं असतं. एक तर ते प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो, की लग्न झाल्यानंतर 1 वर्षामध्ये जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही तर ही आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो. दुसरं असतं ते सेकंडरी इन्फर्टिलिटी. म्हणजे काय? ह्याच्यामध्ये होतं की कुठल्या तरी कारणास्तव गर्भधारणा होते पण ते पुढे त्याचं हे होत नाही, कंटिन्युएशन होत नाही ती प्रेग्नन्सी. तर मग त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. युटेराइन इन्फेक्शन असू शकतं किंवा हॅबिच्युअल अबॉर्शन्स असू शकतं. त्याची वेगवेगळी कारणं, जसं म्हटलं की जीवनशैली आपली बदललेली आहे, मानसिक ताणतणाव आहेत आणि ते स्त्री बीज आणि पुरुष बीज हे त्या प्रॉपर क्वालिटीचं नसणं, अशी अनेक कारणं ह्याच्यामध्ये येतात. तर सध्या तरी आपल्याला जे जाणवतात इन्फर्टिलिटी हे प्रायमरी इन्फर्टिलिटी मध्ये जास्त आहेत. अच्छा, म्हणजे 1 वर्षात, लग्नानंतर 1 वर्षात होतच नाही, किंवा जर त्यांनी काही चला 1 वर्ष त्यांनी प्लॅनिंग साठी दिलं असेल तर त्याच्या पुढे जाऊन त्यांना गर्भधारणेमध्ये नक्कीच अडथळे येतात. पण मग आता अगदी बेसिक प्रश्न मला आता मनात असा येतो की खरं काय करायला पाहिजे? प्लॅनिंग करणं किती योग्य आहे, की पूर्वी कसं लग्न झालं की लगेच इश्यू मुलं झाली पाहिजे असं म्हटलं जायचं? योग्य काय आहे? योग्य आहे की वेळेत लग्न करणं. आता लग्नाचं वय कसं आपल्याकडे सांगितलेलं आहे की 21 वर्षानंतर अगदी आयडियली वय आहे ते. त्याच्यानंतर तुम्ही प्लॅनिंग, जर तुमचं काही शारीरिक तक्रारी नसतील तर तुम्ही प्लॅनिंग 1 वर्ष केलं तरी चालतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. म्हणजे कशी जीवनशैली? म्हणजे तुमचं जे खाणं पिणं आहे, व्यायाम आहे, ताणतणाव. आता सध्या ताणतणाव मुक्त राहणं म्हणजे थोडंसं अवघड आहे, पण तरी पण तुम्ही त्यातल्या त्यात तुमची जी दिनचर्या आहे ती अशा पद्धतीने सेट केली पाहिजे की जरी बाहेर ताणतणाव असेल, मानसिक ताणतणाव असेल तर त्याचा असर तुमच्या शरीरावरती झाला नाही पाहिजे. आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेद सांगते की याच्यामध्ये आहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ह्याला 3 महत्वाचे आपले आरोग्याचे पिलर्स आपण त्याला म्हणतो. त्याला आहार, निद्रा आणि व्यायाम. ह्या जर 3 तुम्ही गोष्टी व्यवस्थित असतील तुमच्या व्यवस्थित असतील दैनंदिन जीवनामध्ये तर तुम्हाला बरेचसे आजार, बरेचसे शरीरातले प्रॉब्लेम्स तुम्ही नक्कीच टाळू शकता. आहार
चांगला आहार म्हणजे काय, आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेद सांगतं की तुमच्या 3 प्रकृती असतात. बरं. तर तुम्ही त्या तुमची स्वतःची प्रकृती पहिला तुम्ही जाणून घेतली पाहिजे. हे फार महत्त्वाचं. आणि त्या प्रकृतीनुसार तुम्हाला तो आहार खाल्ला पाहिजे. काय प्रकृती काय असतात? वात पित्त कफ अशा 3 प्रकारच्या प्रकृती असतात. बरोबर. जसं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो तशी ती प्रकृती पण वेगळी असते. जसं कोणी रागीट असू शकतो, कोणी शांत असू शकतो, तसं आपल्यामध्ये वात पित्त कफ अशा 3 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या असतात. तर वाताची काही लक्षणं आहेत त्याच्यानुसार आपण तो व्यक्ती ओळखतो की हा या प्रकृतीचा आहे. जसं वात प्रकृतीचा व्यक्ती उंचीला कमी असतो, चंचल असतो, तो वजनाने पण कमी असतो, तर हा झाला वात प्रकृतीचा व्यक्ती. पित्त प्रकृतीचा व्यक्ती कसा असतो की गोरा असतो, त्याचे केस लवकर गळतात, त्याला उष्णता सहन होत नाही, तो त्याचं जे काही शरीर आहे ते मध्यम आकाराचं म्हणजे मध्यम उंचीचं आणि त्याचं वजन पण मध्यम म्हणजे मॉडरेट वेट असतं. आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती असतो त्याची हाईट चांगली असते, तो धिप्पाड असतो, सावळा असतो आणि मेन म्हणजे स्वभावाने शांत असतो, संयमी असतो. पित्त प्रकृतीचा व्यक्ती जरा तापट असतो. तर हे इन जनरल लक्षणं आहेत की ज्याच्यावरून आपण ओळखतो की हा ह्या प्रकृतीचा व्यक्ती आहे. मग आता जसं पित्त प्रकृतीचा व्यक्ती आहे त्याने उष्ण तिखट तेलकट हे टाळलंच पाहिजे, तर त्याला पुढे पित्ताचे प्रॉब्लेम किंवा त्या अनुषंगाने पुढचे प्रॉब्लेम्स त्याला होणार नाहीत. त्याने वेळेत जेवलं पाहिजे, त्याने अवेळी खाल्लं तर त्याला पित्ताचे प्रॉब्लेम नक्कीच होणार आहेत, त्याचे लवकर केस गळणार आहेत. आणि पित्त जर शरीरात वाढलं तर ते तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब करणार. आणि सगळं जे काही आपल्या शरीराचं मूल सिस्टीम आहे किंवा मेन सिस्टीम आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. पण मग मुळात माझी प्रकृती कुठली मी ठरवायचं कसं? आता उंची व्यवस्थित आहे, सगळ्यांना लागू होतं. म्हणजे माझं जर उंची 6 फूट असेल तर मी 100%. आता हा अगदी खूप छान प्रश्न किंवा शंका तू विचारलीस. याच्यामध्ये कसं असतं, कधी पण कॉम्बिनेशन प्रकृती असतात, म्हणजे मुळात एक प्रकृती कुठली नसते, नेहमी कॉम्बिनेशन असतात. म्हणजे कोणी पित्त कफ असेल, कोणी पित्त वात असेल, तर अशा पद्धतीने ते सगळी लक्षणं, सगळ्या दोषांची लक्षणं, प्रकृतीची लक्षणं प्रत्येकामध्ये असतात. मग जी मेजॉरिटीने 2 हे असतात लक्षणं असतात 2 दोषांची, तर त्यानुसार प्रकृती आपण हे करतो. तर तुझी प्रकृती जाण्याची झाली तर तू पित्त कफ व्यक्ती ह्याच्यामध्ये येतो. पित्त कफज प्रकृती तुझी आहे. मग आहार काय असायला पाहिजे? माझा नाही, ओव्हरऑल संतुलित आहार. आता जर तुझी पित्त कफ प्रकृती आपण डायग्नोज केली तर त्याच्यानुसार तुला खाणं पिणं हे तुझं वेळेवर पाहिजे. इथंच प्रॉब्लेम आहे. खाणं पिणं वेळेवर पाहिजे. त्याच्यानंतर व्यायाम. आता ह्याच्यामध्ये प्रकृती काय सांगते की तुझ्या प्रकृतीने कसा व्यायाम केला पाहिजे? मॉडरेट टू एक्सेसिव्ह एक्सरसाइज तुला चालतो. आणि झोप ही 6 ते 8 तास ही झोप पाहिजेच. आणि कफ प्रकृतीचा व्यक्तीचं लक्षणच आहे की निवांत असतो, जास्त त्रास नाही घेणार, तो 6 ते 8 तास झोप कशी पूर्ण करणार. तिथं जर वाताचा व्यक्ती म्हटला तो चंचल असतो, नेहमी ऍक्टिव्ह फेज मध्ये असतो आणि त्यामुळे त्याची झोप पण अशी ना हे असते, डिस्टर्ब अशी त्याची स्लीप असते. आणि ते वजनाने नेहमी बारीक असतात. त्यामुळे काही लोक म्हणतात नाही का की आम्ही किती खाल्लं तरी अंगाला लागत नाही, तर ती वात प्रकृती. पण मग या सगळ्याचा परिणाम तुमच्या अल्टिमेटली जीवनशैलीवर आणि मग तुमच्या लग्नानंतरच्या सगळ्या गोष्टीवरती. कारण जर तुम्ही प्रकृतीनुसार जर तुमचं डाएट किंवा आहार किंवा तुमची जीवनशैली नाही ठेवली तर त्या अनुषंगाने तुमचे प्रॉब्लेम होतात. तुम्ही एखादी केस सांगू शकाल तुमच्याकडे आलेली की बाबा एक केस अशी झाली आणि मग तुम्ही त्याला काय सांगितलं आणि ते कशी कल्टिवेट झाली? तर माझ्याकडे एक जोडपं आलं होतं की ज्यांना 8 वर्ष झालं हे अपत्य नव्हतं आणि त्यांचं जसं प्रायमरी इन्फर्टिलिटी होती, म्हणजे एकदाही प्रेग्नन्सी राहिली नाही. आणि त्यांनी जर तपासण्या केल्या तर दोघांमध्ये काही दोष नव्हते. म्हणजे नॉर्मली तपासण्या काय असतात की याचं स्त्रीबीज व्यवस्थित आहे का, याचं पुरुषबीज व्यवस्थित आहे, त्याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम नव्हता, अॅनाटॉमिकल कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. मग कारण काय होतं? मग ते दोघे माझ्याकडे नाडी परीक्षणला आले. तर मग त्याच्यानुसार आपण पहिल्यांदा प्रकृती डायग्नोज करतो. तर तिची होती वात प्रकृती, अंडरवेट होती, बारीक होती, अगदी नेहमी ऍक्टिव्ह असायची. तो होता पित्त कफज. मध्यम. आणि खाणं पिणं पण त्यांच्या जे काही त्यांची प्रकृती असते त्याच्या अपोजिट होतं. तर मग मी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की खाण्यापिण्यातल्या ह्या गोष्टी किंवा ह्या बदल तुम्हाला नक्कीच किंवा हे बदल नक्कीच केले पाहिजेत. तर पुढे जाऊन जी काही मी तुम्हाला ट्रीटमेंट देणार आहे ती लागू पडेल. जर ते तुम्ही मुळात तेच पाळलं नाही तर जी काही औषध आहेत ती लागू पडणारच नाही, कारण तुझ्यामध्ये वात इम्बॅलन्स आहे.
हा, तर तो मी मेडिसिनने कव्हर करणार, पण तो परत इम्बॅलन्स नाही होईल ह्याच्यासाठी तुला काळजी घ्यायला पाहिजे, एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. आणि तुझं पित्त कफ आहे, तू कफकर आहार जास्त खातोस, तू पनीर जास्त खातोस. त्याचा एक फॅक्टर सापडला मला, पनीर, जो दोघांना पित्ताला पण इम्बॅलन्स करतो, कफाला पण करतो. तर मग म्हटलं तुला ते बंद केलं पाहिजे. इमॅजिन नाही करणार 3 महिन्यामध्ये ते कन्सीव्ह झालं कपल. हा, अगदी सिंपल मेडिसिन दिलं, सिंपल काही काय असेल जीवनशैलीतले बदल सांगितले, आणि सांगायला आवडतं की ह्या महिन्यातच त्या बाळाचं वारसं झालं. पण हे एवढा फरक पडतो? नक्कीच नक्कीच. म्हणजे माझ्या खाण्यातनं पनीर कमी केल्यामुळं म्हणजे एवढा फरक पडतो? नक्कीच नक्कीच. आणि आता ह्याच्यातले मिथ आहेत की हे खाल्लंच पाहिजे असं काही नाही. सगळ्या प्रथिने असतील किंवा जे विटॅमिन्स असतील हे प्रत्येक आहारात काही ना काही थोड्या प्रमाणात असतंच. हेच खाल्लं पाहिजे असं नाही. फक्त खाताना तुम्ही तुमची प्रकृती नक्की जाणून घेऊन तुमची जीवनशैली तुम्ही ठरवली पाहिजे. नाडी परीक्षण आता हा तुम्ही बोलता विषयाला, तोही तुम्ही करता? हो, महत्वाचा मुद्दा. अलीकडच्या काळात नाडी परीक्षा खूप कमी होत चालली असं वाटत नाही तुम्हाला? नक्कीच, कारण डायग्नोसिसच चुकीचं होतं. मग तुम्ही नाडी परीक्षण का करायची की तुम्ही मला सांगताय मला पित्ताचा त्रास होतोय किंवा सांगताय माझं डोकं दुखतं. मग जेव्हा आम्ही नाडी परीक्षण करतो तेव्हा कळतं की हा पित्ताने नाहीच आहे ना, हा तुझ्यात कफ इम्बॅलन्स झालाय आणि त्याच्यामुळे तुझं डोकं दुखतंय. आणि मग मी जर तुला पित्ताची औषधं दिली तुझं डोकं दुखतंय म्हणून, आणि तुला जर कफाने त्रास होत असेल तर मग तुझा आजार कमीच होणार नाही. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक MRI किंवा मल्टिपल असे डायग्नोस्टिक हे सगळ्या गोष्टी करतात, आणि पुढे मग डॉक्टर त्यांना म्हणतो ठीक आहे तुम्हाला आता सायकॅट्रिक मेडिसिनची गरज आहे कारण काहीच सापडलेलं नाहीये. मग अशी लोक जेव्हा माझ्याकडे येतात, जेव्हा मी नाडी परीक्षण करून त्यांना सांगते की तुमचा आजार मेन हा डोकं दुखत असेल तर कारण वेगळंच आहे. पण डॉक्टर आता तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात, मला जेव्हा मी आजूबाजूला पाहतो ना आयुर्वेदाकडे लोक वळण्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण रिझल्ट खूप हळूहळू आहे. म्हणजे मला जर काही झालं तर मला लगेच इफेक्ट पाहिजे असतो, म्हणून मग मी ॲलोपॅथीकडे वळतो, इतर ठिकाणी डॉक्टरांकडे जातो, इंजेक्शन घेतो आणि बरा होतो. पण आयुर्वेदाकडे लोक जात नाहीत कारण ते हळूहळू होतं सगळं. मग जर मला आत्ता पेन आहे तर मी तुमच्याकडे यायचं की नाही? नक्कीच. मी जसं म्हटलं ना की जेव्हा नाडी परीक्षणावरून आपण एखादी त्या गोष्टीचं डायग्नोसिस करतो तर तुम्हाला जो काही त्रास आहे ना तर तो कमी वेळेत आणि मुळापासून बरा होतो. आयुर्वेदामध्ये पण आत्ते चिकित्सा सांगितलेली आहेत. तर त्याचा वापर करून, जसं तुम्हाला बॉडी पेन्स होतात किंवा बॅक पेन होतोय तर आपल्याकडे अग्निकर्म, विद्यकर्म सगळ्या गोष्टी आहेत जे इन्स्टंट पेन रिलीफ आहेत. ऍसिडिटी वरती आयुर्वेद नक्कीच अगदी इन्स्टंट काम करतं. जसं तुम्ही ॲलोपॅथीच्या अँटासिड खाता त्या पद्धतीनेच आपल्या काम करतात. सर्दी खोकल्यावरती सुद्धा आपले असे मेडिसिन्स आहेत की 3 दिवसाच्या पुढे तुमची सर्दी खोकला वाढत नाही आणि कॉम्प्लिकेशन मध्ये तुम्ही लँड होत नाही. नक्कीच. पण त्याची सवय तुम्हाला लावली पाहिजे. तुम्ही जर आधीपासूनच ॲलोपॅथी औषधांची सवय लावली असेल तर ह्याचा असर व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्ही आता मगाशी आपण अपत्य होण्याबद्दल आणि जीवनशैलीबद्दल बोललो, मग जाता जाता पुढची स्टेप येते गर्भधारणा आणि त्यावरचे संस्कार. हा किती महत्वाचा फॅक्टर आहे? नक्कीच खूप महत्वाचा फॅक्टर आहे, कारण जसं मी सांगितले की आहार ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. तुमच्या सगळ्या सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. गर्भसंस्कारामध्ये आपण जे काही योगा, मेडिटेशन, प्राणायाम करतो त्यामुळे त्या बाळाच्या मनावरती चांगले संस्कार होतात. त्याच्या मनावरती किंवा आधीच्या ह्याच्यात काही बॅड इम्प्रेशन्स असतील तर ते निघून जातात. म्हणून गर्भसंस्कार हा सगळ्यात महत्वाचा संस्कार, आपले जे काही संस्कार सांगितलेले आहेत तर त्यातला एक सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे. पण ह्याच्यामध्ये गर्भसंस्कारमध्ये करत असताना आपण तुमचा आहार कसा असावा, तुमचा व्यायाम किंवा योगासनं तुम्ही कुठल्या महिन्यापर्यंत केली पाहिजेत, आणि त्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक त्याच्या वाढीसाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे हे सगळं आपण ह्या गर्भसंस्कारामध्ये सांगतो. एक अल्टिमेटली एक टोकाचं विचारसरणी अशी म्हणते गर्भसंस्कार असं काय नसतं, काही गरज नसते असं म्हणणारा खूप मोठा वर्ग तयार होतो, जो जनरली कॉर्पोरेटमध्ये शिकतो, खूप पैसा असतो त्यांच्याकडे अतिशय उत्तम मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याची कुवत असते. कारण की असं काय नसतं, आपण आपलं काम करत राहायचं आणि मग एका पॉइंटला डिलिव्हरी होते. अशांना तुम्ही काय सांगाल? ह्याच्यामध्ये सांगू का की जसं गर्भसंस्कार म्हटलं की तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्या फॅमिलीमध्ये काही गोष्टी जेनेटिक कॅरी फॉरवर्ड होत असतील तर त्या जशा की हिमोफिलिया एक आजार आहे, किंवा काही जेनेटिक गोष्टी असतात की काही जणांना काही स्किन प्रॉब्लेम्स असतात, किंवा पुढे जाऊन काही लोकांना
प्रत्येक फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, की त्या फॅमिलीमधूनच रन होत असतो. आणि जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर नक्कीच तुम्ही गर्भसंस्कारामधला जो गर्भाधान आहे की तुम्ही प्रेग्नन्सी राहायच्या आधीपासून तुमचं शरीर शुद्ध करून मग तुम्ही ते प्लॅनिंग करायचं आहे. आणि मग गर्भधान झाल्यानंतर तुम्हाला प्राणायाम, मेडिटेशन आणि जे काही आहार आम्ही सांगितलेला असतो त्या पद्धतीने केलात तर नक्कीच हे जेनेटिक आजार हे पुढे फॉरवर्ड होत नाहीत. हा, आणि हे तर महत्वाचं कारण आहे, कारण सध्या ह्याच लोकांमध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन खूप झालेलं आहे. कॅन्सर सारखा आजार आहे हे जो फॅमिलीमधून रन होतो, जेनेटिकली रन होतो. तर हे जर टाळायचं असेल तर हे गर्भाधानपासून गर्भसंस्कारपर्यंत जे काही क्रिया आहे ना हे केलं तर नक्कीच तुम्ही हे टाळू शकता. आता खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा काढला की हायपर टेन्शन हा एक प्रकार असतो जो सगळ्याच फील्डमध्ये आहे वेगवेगळा. जिथे जॉब आहे तिथे टेन्शन आहे. मग शेवटी तुमचे आहार, तुमचं जगण्याची पद्धत हे सगळं तुमच्या टेन्शनवर अवलंबून असतं. मग हे कसं मॅनेज करायचं? कारण आयुर्वेद एक सांगत असतो जे बऱ्याचदा थेरॉटिकल असतं की तुम्ही रोज सकाळी 6ला उठा, व्यायाम करा. पण माझं जगण्याची पद्धत अशी आहे की मला शक्य होत नाही ते करणं, कारण मी येतोच घरी रात्री 1 वाजता कामामुळे. आता मग हे सांगड कशी घालायची याची? असा कोणी पेशंट आला तुम्ही काय सांगता? मग अशा वेळी आपण त्यांना सांगतो की तुम्ही शरीर शुद्धीकरण करून घ्या. कारण ह्याच गोष्टींमुळे जसं आहार, व्यायाम आणि त्याच्या मानसिकता जे टेन्शन म्हणतो त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरात टॉक्झिन्स तयार होतात आणि तेच पुढे जाऊन तुम्हाला डायबिटीस, हायपरटेन्शन सारख्या गोष्टी म्हणून ते त्रास देत असतात, तयार होत असतात, त्रास होतात. तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही काय करायचं की सीझनल काही पंचकर्म शरीर शुद्धीकरण सांगितलेले आहेत. पंचकर्म म्हणजे काय? शरीर शुद्धीकरण क्रिया. ह्या 5 क्रिया आहेत ज्या जसं सांगितलं प्रकृतीनुसार असतं. जे काय आयुर्वेदात असेल ते प्रकृतीनुसार असतं. आणि त्या प्रकृतीच्या व्यक्तीने त्या सीझन मध्ये ते पंचकर्म करून घेतलात तर शरीरात जी काही अशुद्धी साठलेली असते ती सगळी क्लीन होते. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम असतील किंवा सगळ्या सिस्टीम असतात, हार्मोनल सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हे अगदी व्यवस्थित कार्यरत करतात. किती पंचकर्म किती दिवसाचं असतं? पंचकर्म साधारणतः 8 दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत असतं. मग तुम्हाला त्यासाठी पेशंटने ऍडमिट व्हायला लागतं? असं काही नाहीये. तुम्ही 2 प्रकारचे 2 टाईपमध्ये तुम्ही त्या थेरपी घेऊ शकतात. जिथे ऍडमिटची सोय आहे, तुम्हाला असं वाटतंच की मला सगळं कट ऑफ करून पूर्ण लक्ष इकडेच द्यायचं आहे, त्यांनी त्या आपल्याकडे नाहीये पण असे बरेचसे सेंटर्स आहेत आणि आपल्याकडे ओपीडी लेवलचे पंचकर्म होतात. अच्छा, मग ती कशी असते ओपीडी लेवलची? ओपीडी लेवलचे पंचकर्म तुमचं जे दैनंदिन रुटीन आहे ते करून तुम्ही एका वेळी इकडे यायचं. त्या पद्धतीने तुमचं फक्त तुम्हाला त्या 8 दिवसांमध्ये जो काही डाएट सांगितलेला आहे, जे काही रिजिम सांगितलेले आहेत ते व्यवस्थित फॉलो करायचं. एवढं जरी केलं तर 80 ते 90% आजार तुम्ही टाळू शकता. हो. बर, मग आता तुम्ही इतके वर्ष प्रॅक्टिस करता, आयुर्वेदामध्ये असं आपलं जशी जीवनशैली बदलतीये तसं आयुर्वेदामध्ये पण काही नवीन नवीन शोध लागत असतात का? तुम्ही डॉक्टर म्हणून कसे अपडेट होत असता? तुमच्याकडे नवीन ज्ञान कसं येत असतं? आयुर्वेद मुळात तर एक तर 5000 वर्षापासूनचा आहे आणि तो ऑलरेडी सिद्ध झालेला आहे. म्हणजे हे फंडामेंटल रिसर्च मध्ये येतं. जे रिसर्च पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, हा फंडामेंटल रिसर्च मध्ये येतो की जे काय आहेत ना ते आपल्याला फक्त सिद्ध करायचे आहेत. आयुर्वेदामध्ये नवीन शोध एवढंच आहे की जे लुप्त झालेल्या वनस्पती आहेत तर त्याच्यावरती रिसर्च करून, कारण कॉन्ट्रावर्सीज खूप आहेत, तर त्या कॉन्ट्रावर्सीवरती वर्क करून त्याच्यावरती रिसर्च केला जातो. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा आता क्लिनिकल रिसर्च आलेला आहे. अच्छा. कारण जे काही आता आपण MD होतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होतात त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा विषय असतोच. बर, याच्यामध्ये शेवटाकडे आलेलो आहे. पण तुम्ही जेव्हा कुठल्याही पेशंटला औषध देता आयुर्वेदामधली, मग पूड असते किंवा चूर्ण असतं, अनेक अशा गोष्टी, तुमचं स्पेशलायझेशन मला वाटतं त्यातच झालेलं ना? द्रव्य म्हणजे औषध. हा तुम्हाला इथं लागू पडतो. म्हणजे ते जे द्रव्य लागतं ते तुम्ही कसं आणता, कुठून आणता आणि त्याची मुबलकता असते का आजूबाजूला आपल्या? नक्कीच असतं. कसं आहे, माझा विषय आहे तो द्रव्यगुण. द्रव्यगुण म्हणजे काय? द्रव्य म्हणजे औषधी, जे काही हर्बल मेडिसिन्स आहेत, आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात तर ते आयुर्वेदिक औषध मेन म्हणजे ना आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. मग जर एखादा द्रव्यगुण MD आहे की त्याला माहिती आहे की अभावात काय वापरायचंय, एखादं औषध आपल्याला आता अवेलेबल नाहीये तर त्याच्यासारखं सेम कार्यरत करणार आपल्याला काय वापरायचं आहे. तर आपल्याकडे भरपूर अशी औषधे उपलब्ध आहेत. लोकांना आम्हाला काय सांगाल की या छोट्या छोट्या आजूबाजूच्या वनस्पती आहेत, या तुम्ही रोज एक पान खाल्लं खूप फरक पडतो, तर असं काही 1-2-4 वनस्पतींबद्दल किंवा सवयींबद्दल की ज्या लावल्या पाहिजेत सांगू शकाल का? नक्की. सकाळचा जो उठून आपण चहा घेतो तो बंद करून हर्बल टी घ्यायला चालू करा.
बर, त्याच्यामध्ये काही घटक सांगते मी की करोनानंतर तर बऱ्याचदा सगळ्यांनी आपली लाईफस्टाईल चेंज केलेली आहे आणि हर्बल टी हा प्रत्येकाने इन्क्लूड केलेला आहे त्यांच्या दिनचर्येमध्ये. तर त्यामुळे आलं, वेलची हे तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर काही ना आपले वंडर ड्रग्ज आपल्या आजूबाजूला असतात. जसे की तुळस आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे तो गुडूची म्हणजे गुळवेल म्हणून एक आहे वनस्पती, जी कधीच मरत नाही आणि ती कुठेही येते. हा, आणि ती इझिली अवेलेबल आहे. तर त्याचा तुम्ही नक्कीच वापर त्या हर्बल टी मध्ये केलात. आता गुळवेल जी आहे ही संजीवनी सारखी काम करते सगळ्या आजारावरती. हा, म्हणजे तो तुमचा डायबिटीस कंट्रोल ठेवणार, तुमचं कोलेस्ट्रॉल व्यवस्थित ठेवणार, तुम्हाला काही त्वचा विकार आहे तो दुरुस्त करणार. अरे वा. हा, आणि ती सगळ्या सिस्टीम वरती काम करते. पाण्यात उकळून ते पाणी प्यायचं. हा, एखादं पान तुम्ही सकाळी त्याचं तोडलं आणि ते तुमच्या जे काही तुम्ही हर्बल टी करताय त्याच्यात टाकलं आणि तो सकाळी त्याचा काढा घेतला. आणि हे ना रसायन औषधीमध्ये येतात, म्हणजे तुम्ही नियमित घेतला तरी त्याचे साईड इफेक्ट काहीच नाही. हर्बल टी जो प्रकार सांगितला तुम्ही, तो हर्बल टी बाजारात मिळणारा घेऊन घ्यायचा की स्वतः तयार करायचा? फ्रेश केलेला हर्बल टी आपल्याकडे, हे मी म्हटलं ना की आपल्या आजूबाजूला खूप आयुर्वेदिक औषधी आहेत. हर्बल टी कसा होतो? बेसिक हर्बल टी म्हणजे तुम्ही एक वेलची घेतली, एक लवंग घेतली, एक छोटासा तुकडा दालचिनीचा टाकलाय, त्याच्यामध्ये मग एक पान किंवा 2 पान तुम्ही तुळस टाकलीये, गवतीच्या थोडा टेस्ट साठी टाकलाय, आणि मग मी जी सांगितली गुडूची गुळवेल त्याची पानं टाकली आहेत आणि उकळत चहा सारखा, त्याचा मस्त असा हिरवा कलर येतो. तो तुम्ही सकाळी घ्यायचा. साखर वगैरे काय टाकायचं? काहीच नाही. हा, जर तुम्हाला टाकायचं वाटतं की तो थोडासा कडवटपणा येतो आणि मला त्याची टेस्ट नाही आवडत तर तुम्ही गुळ टाकू शकता. बर, पण सकाळी हर्बल टी घेणे, आणखी काय सवयी तुम्ही सांगाल की ज्या फॉलो केल्या पाहिजेत? एक 4 सवयी फॉलो केल्या तर खूप फरक पडेल. नक्कीच. जसं मी म्हटले की आहार, निद्रा आणि व्यायाम हे 3 तर मूलभूत गोष्टी आहेत. तर तुम्हाला अगदी वेळेवर उठायचंय, हा हर्बल टी घ्यायचंय, सकाळी उठल्यावर थोडा 20 मिनिटं जरी व्यायाम केला जो तुम्हाला आवडतो, जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे, तर तो तुम्ही व्यायाम करायचा, थोडं मेडिटेशन करायचं, म्हणजे तुमची मानसिक जी काही चलबिचल झालेली असते ती संतुलित होते. पुढे जाऊन तुम्ही तो जो काही डाएट आहे तुम्ही काही खा, मग तुमच्या प्रकृतीनुसार तो वेळेत खा. आणि प्रत्येकाने आपली प्रकृती जाणून घ्या, तुम्हाला कधी भूक लागते आणि कधी खाल्लेलं पचतं, एवढं जरी तुम्ही अनालाइज केलं आणि त्यानुसार खाल्लं तरी बराच फरक पडतो. ओके. आता ह्याला मी जी सांगितली ना, तर दिनचर्या सांगितली, त्याच्यामध्ये अजून एक इन्क्लूड करू शकता की सकाळी उठून ना ऑइल पुलिंग हा प्रकार सध्या खूप प्रचलित आहे. कुठला? ऑइल पुलिंग. म्हणजे 1 चमचा कोकोनट ऑइल किंवा तिळाचं तेल हे तुम्ही तोंडात धारण करायचंय. हा, आणि ते तोंडात धारण करून तुम्ही नंतर गरम पाण्याने त्याच्या गुळण्या करायच्या. ह्याला आयुर्वेदामध्ये ना कवल आणि गंडूश बोलतात. तर सध्या प्रचलित आहे तो ऑइल पुलिंगच्या नावाने. मग हा दिनचर्याचाच पार्ट आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही व्यायाम केलात, त्याच्यानंतर ब्रश वगैरे केलात, तर तुम्हाला हे 1 चमचा ऑइल तोंडात धरायचंय, गुळण्या करायच्या. ह्याच्याने काय होणार आहे, तर बरेचसे की जसं म्हटलं पचन तुमचं तोंडापासून चालू होतं. हा, तर तुमच्या सलावरी ग्लँडचं प्युरिफिकेशन सकाळी होऊन जाईल, दातांसाठी खूप चांगलं आहे, कफ सकाळी निघायला त्याचा परिणाम होतो, आणि स्किन साठी सगळ्यात चांगलं आहे ऑइल. हा, त्याच्यानंतर तसंच एक आहे नस्य, म्हणजे अणुतेल किंवा कुठलंही तुम्ही तूप असेल, तिळतेल असेल, पण त्याच्यासाठी तुम्ही एका आयुर्वेदिक डॉक्टरला कन्सल्ट करा, प्रकृती जाणून घ्या आणि ते नस्य करा. नस्य म्हणजे नाकात 2 थेंब तेल तुमच्या प्रकृतीनुसार टाकायचंय. हा, तर हे दिनचर्याचाच पार्ट आहे. त्याच्याने काय होणार आहे, तुमचे हे सेन्सेस आहेत ते क्लीन होतात. अतिरिक्त कफ असेल, ॲलर्जी असेल, डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील, कानाचा प्रॉब्लेम असेल, तर हे 2 थेंब नियमित नस्य केल्यामुळे हे सेन्सेस तुमचे क्लीन होतात आणि हे जे काही सेन्स ऑर्गन आहेत ना हे चांगले ऍक्टिव्ह होतात. हो का? हा, तर हा दिनचर्या हा वेगळा विषय आहे. याच्यामध्ये सेन्सेस क्लिनिंग येतं हे सगळं. जसं तुम्ही सगळे हर्बल टी घेतलं, तुमची दिवस चालू केलं, तर पहिला सेन्सेस क्लीन करायचं आणि मग कामाला लागायचं. आता एक शेवटचा प्रश्न विचारू. आता जे तुमच्याकडे पेशंट्स येतात त्यामध्ये तरुण वयातले काही असतात का? नक्कीच. त्यांचे काही इश्यू आहेत आता? त्यांचे सगळ्यात मोठा विषय म्हणजे वेट गेन एक आहे, नैराश्य आहे, आणि अगदी वयाचे 23-26व्या वर्षी त्यांना हायपरटेन्शन आहे. हा, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, फॅटी लिव्हर आहे. कशामुळे? बदललेली जीवनशैली, पिझ्झा, बर्गर, आपण फास्ट फूड, जंक फूड खातो अवेळी. रात्री मुलांना जर विचारलं आपण किती वाजता झोपताय, 1-1.5 वाजता झोपतो.
काम करताय नाही, मोबाईल, आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे पुन्हा तुम्ही तुमच्या मूळ जगण्याकडे आलं पाहिजे. नक्कीच आलं पाहिजे. लवकर निजे लवकर उठे तर धनसंपत्ती लाभे. नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला 1:30 वाजता रात्री झोपायला लागतात, पण तुम्ही जेवणासाठी अर्धा तास नक्कीच कधी पण काढू शकता. 7-7:30 वाजता झोप ठीक आहे, पण ती झोप तुम्ही दिवसाही पूर्ण कव्हर होऊ शकते. पण खाण्याच्या वेळा ह्या सगळ्यांनीच पाळल्या पाहिजेत. ओके ओके. म्हणजे थोडक्यात तुमचा आहार, व्यायाम आणि निद्रा या 3 त्रिकोणावर सगळं उभं राहिलेलं आहे. डॉक्टर, मला अनेक गोष्टी कळल्या या निमित्तानं. अर्थात मला ह्याची पूर्ण कल्पना आहे की तुमचा असलेला अनुभव आणि आत्ता आपल्याला झालेली मुलाखत याच्यात काही संबंध म्हणजे फार तुलना होऊ शकत नाही, कारण खूप वास्ट नॉलेज आहे तुमच्याकडे. पण मला ही खात्री आहे की याच्यातून निदान आयुर्वेद आत्ता काय सांगतंय, आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीचं जीवनशैलीचा आयुर्वेदानं पुरस्कार केलेला आहे ते कळेल. तर तुम्ही आरोग्यमध्ये आला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. या डॉक्टरांची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणार आहोत. या कोल्हापूरच्या डॉक्टर आहेत आणि जवळपास 15-16 वर्ष सातत्यानं प्रॅक्टिस करतात. डिस्क्रिप्शनमध्ये यांची पूर्ण माहिती आणि दवाखान्याचा पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण देऊच. तर जरूर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून कन्सल्ट करू शकता. अर्थात ही सगळी माहिती त्या डॉक्टरांच्या अनुभवावर बेतलेली असते. थेट तुम्ही असं काही करायला जाऊ नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच पुढं कुठलंही पाऊल टाका. तर तुमचे खरंच मनपूर्वक आभार. मी इथं थांबतो. आरोग्यम ही कन्सेप्ट आणि हे जे आपण नवीन चॅनल सुरू केलेलं आहे कसं वाटतंय आम्हाला जरूर सांगा, कारण तुमच्या सूचनांमुळे किंवा सल्ल्यांमुळे ते आणखी फुलाला मदतच होणार आहे. तर मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.